SK डान्स स्टुडिओ सँडी शिंदे दिग्दर्शक शिवचरित्र ऍक्ट प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर केले जाते। जो ग्रुप वरती येतोय त्यांना वरती येण्यासाठी आपल्याला रस्ता देणं गरजेचं आहे, तेव्हा प्लीज आपण थोडेसे मागे सरा आणि मागे बसलेल्यांची आपल्याला या ठिकाणी सादर केली जाणार आहे। सँडी शिंदे दिग्दर्शक SK डान्स स्टुडिओ शिवचरित्र ऍक्ट मंचर। की बहुत सारी घटनाएं अपने अंतःकरण में समाये रखी हैं। ये आपको अपने गौरवशाली इतिहास और तुम्हारे शूरवीरों के साहसिक कार्यों से अवगत कराएंगी। आज मैं आपको कहानी सुनाता हूं एक अनोखे वीर पुत्र की, जिसका नाम था छत्रपति शिवाजी महाराज। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया तविता घडे महापुण्य रासी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। मधले जरा बाजूला प्लीज। पांडुरंग विठाबाई माझे पंढरीचे आई, पांडुरंग विठाबाई माझे
महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. जगदंबेने रयतेची प्रार्थना ऐकली आणि गोड बातमीची कुणकुण सगळ्यांनाच लागली. या राज या. काय नाव ठेवलं सांगू? सांगा की. शिवाजी. या की झोका द्यायचं तुम्ही. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले.
इतके नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. मां भवानी का पुत्र, मराठों की शान, मातृभूमि पर सर्वस्व न्यौछावर करके बचाए थे अपनों के प्राण. ऐसे वीर धरती पुत्र मराठा गौरव थे दक्षिण के शेर, श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज. ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधावाई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे, बळकेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये. शृंगवासिनी तुझा गोंधळ, आई तुळजा भवानीचा गोंधळ. आज माहूर गडवासिनी तुझा गोंधळ, आई करवीरवासिनी तुझा गोंधळ. भागावर बैसुनी अंबा
झंझ करीतो गजर राहू दे नजर गोंधळाला ये चोळी बांधली बाहेर गोडवा गाईन गोंधळाला ये आई सुखाचा सागर माईचा बाजार गोंधळाला ये प्रलयातून जगा आई तूच तारिले वळतीच आज संबळाला गे अंबाबाई गोंधळाला ये हे अंबाबाई गोंधळाला ये तुळजा भवानी गोंधळाला ये अग काळूबाई गोंधळाला ये शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने या नवतेच अफजल खाने जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला. खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला. बरं का शिवा महारा नावाचा टोंबारी होता. अहो म्हणतात ना होता जीवा म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. ज्याला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ आओ हमारे गले लग जाओ. बाहों में गर्दन दबाकर के खान ने पीठ पर खंजर मार दिया. महाराज को शक तभी हो गया मां भवानी का स्मरण किया और फाड़ के रखा पेट खान का शेरे नाखून से वार किया. इसवी सन 2 मार्च 1660 रोजी सिद्धी जोहरने पन्हाळगडास वेढा दिला होता. यावेळी छत्रपती शिवाजी राजे पन्हाळ किल्ल्यावरती अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुद्धा सिद्धी वेढा सोडावयास तयार नव्हता. शिवा तुम्ही आमच्या सोबत चला. नाही राज मला जाऊ द्या. शिवा आम्ही सांगतोय ना आमच्या सोबत चला. जे काय होईल ते सर्वांचं होईल. माफ करा राज. लहान तोंडी मोठा घास घेतो पण माझं भाग्य किती बघता माझ्या आई बापाची पुण्याई किती बघता. राजा तुमची ही कापडं जाऊ माझ्या अंगाला लागली ना तेव्हाच तो शिवा का शिंद्याला आता उरलाय ते फक्त तुमचा आत्मा. राजा तुमच्या ध्यानात नाही आलं
पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. अजून काय पाहिजे एका माणसाला? लोक आयुष्यभर माणूस कसा जागला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा अभिनंदन की शिवाजीला त्याचं मरण गेला. हा वरून चांडी 1000 वर्ष जगीन गेला. 1000 वर्ष जगीन येतात. चला आता येणे नका दौडू. विशालगढ़ की ओर भाग रहा है हुजूर. क्या? मसूद 10,000 की फौज लेके सिवा का पीछा करो. मुझे सिवा चाहिए, जिंदा या मुर्दा. जी हुजूर. छत्रपती शिवरायांनी पन्हाळगडावरून विशालगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर सिद्धी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. मसूदच्या सैन्यानं मराठ्यांना घोड खिंडीत गाठले. राजे आता उसंत नाही. 300 धारकरी घेऊन तुम्ही गड गाठा. आम्हीही खिंड लढवितो. जा राजे. नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. जे व्हायचं असेल ते होऊ दे. राजे आता बोलत बसायला फार वेळ नाही. एकदा वडिलकीचा मान दिला तो पाळा आणि गड गाठा राजे, गड गाठा. पण बाजी, फुलाजी, तुम्ही आमची चिंता करू नका. राजे तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफेचा आवाज करा. तोवर एकही गणिम या खिंडीतून आत येणार नाही. राजांचे डोळे भरून आले. त्यांनी बाजींना मिठी मारली. फुलाजींना कवटाळलं. धोक्यांचा एक लोट आला आणि बाजी आणि फुलाजी दिसेनासे झाले. राजे खेळण्याकडे चालू लागले होते. वरना खीमा बना देंगे. अरे हट, तोफे आदि न मरे बाजी. बाजी प्रभु, तुम्हारे जैसा सूरमान जिंदगी में नहीं देखा. बादशाह साहब के गुलाम बन जाओ, जो चाहिए वो मिल जाएगा. अरे तू तुझ्या बादशावर. माझ्या महाराजांसाठी, या स्वराज्यासाठी 100 वेळा जरी मरण आलं तरी हसत हसत पत्करेल हा बाजी. बाजी, तुम्हें तो छोड़ूंगा नहीं मैं. तुम्हें मार कर तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा. गोली चला. पावन झाली खिंड ती बाजी प्रभूंच्या रक्ताने, असंख्य वीरांच्या बलिदानाने. 350 वर्षानंतर रयतेच्या स्वप्नातील स्वराज्य साकार झाले
आणि अशा रयतेच्या राजाचा हा राज्याभिषेक. स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान. 16 मराठी मातीचा सण ह्यो आला रे. स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान. 16 मराठी मातीचा सण ह्यो आला रे. शिवबाराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. आज शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. आज शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. हिंदू शक्ती संभूत दीप्ती समतेजा. हिंदू शक्ती संभूत दीप्ती समतेजा. हिंदू श्री सौभाग्यभूतीचा साजा. हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. प्रभो शिवाजी राजा. अजूनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची. अजूनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची. कुणाची हिंमत नाही मराठीला संपविण्याची. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि शिवरायांच्या विचारांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. शिवछत्रपती शिवाजी महाराज की. या ग्रुपसाठी छान सादरीकरणासाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या. सगळ्यांच्या सामूहिक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हात उंच करून सगळ्यांचे दोन्ही हात उंच करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ग्रुपसाठी. शिवचरित्र ऍक्ट अत्यंत छान पद्धतीनं या ग्रुपने या ठिकाणी सादर केलेला आहे. यानंतर